स्मारकाला विलंब का होतोय? सुरुवातीला CRZ आणि जागेची मंजुरी, कोविडचा फटका, पुतळ्याच्या उंचीत बदल झाल्यामुळे काम रखडलं, युक्रेन युद्धामुळे साहित्याचा तुटवडा निर्माण झाला, इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षाचा परिणाम, गेल्या काही वर्षातल्या अतिवृष्टीचा फटका, देखरेख करणारी समिती नसल्यामुळे कामाची मंदावलेली गती, कोविड आणि इतर वर्षात निधीची कमतरता, यामुळे गेल्या काही वर्षात स्मारकाला विलंब झाल्याचं गोपनीयतेच्या अटीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगितलं गेलं. त्याचं काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. पहिल्यांदा आम्ही त्यांना इन ॲडव्हान्स पैसे दिले. काम कुठेही थांबलं नाही पाहिजे. सुतार म्हणून जे आर्टिस्ट आहेत नोएडाला, तिथं त्या फॅक्टरीमध्ये तो बनतोय, पुतळा बनतोय. आमचे प्रयत्न आहे की ह्या डिसेंबरपर्यंत पुतळा इथं आला पाहिजे. यामध्ये कुठेही कुणाला जर काही गैरसमज असेल की पैशाची अडचण आहे किंवा काय आहे, बिलकुल नाही. प्रशासन आणि नेते मंडळी हे स्मारक 2026-27 पर्यंत पूर्ण होईल असा दावा करतायत. पण कामाची प्रत्यक्ष गती आणि अभ्यासकांच्या मते हे काम 2028-29 पर्यंत लांबू शकतं. त्याच काळात देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरणही असेल, त्यामुळे हा मुद्दा अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे.